आणि तसं समोरून प्रश्न आला, समोर मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, केंद्रातली सत्ता आहे, राज्यातली सत्ता आहे, तुझ्याकडे काय आहे? माझं साधं उत्तर होतं, माझ्याकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद आणि ही मायबाप जनता आहे. आणि याच तुमच्या जीवावर खरं तर लढतो, तुमच्या भरवशावर खरं तर लढतो. म्हणजे माननीय पंतप्रधान बहुतेक 1-2 दिवसात पुण्यात सभा घेण्यासाठी येणार आहेत असं समजलं. हा का एक मुख्यमंत्री 2-2 उपमुख्यमंत्री यांच्याने जमाना झालं आणि म्हणून पंतप्रधानांना यावं लागलं. पण मनात एक प्रश्न पडला की गेली 10 वर्षांपूर्वी 2014चा एक प्रसंग आठवला. 2014ला माननीय पंतप्रधान किल्ले रायगडावर गेले होते आणि एक टॅगलाईन आली होती, छत्रपतींचा आशीर्वाद आणि देव यांना साथ. पण 10 वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांना आपल्या पुणे जिल्ह्यात किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक व्हायला यावंसं वाटलं नाही. गेल्या 10 वर्षात मान्य पंतप्रधानांना ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्या वडू तुळापूरला नतमस्तक व्हायला यावंसं वाटलं नाही. या पंतप्रधानांना प्रचारासाठी येता येतं, परंतु माझ्या छत्रपतींना अभिवादन करायला येता येत नाही. हे महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता कदापि विसरणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा.